नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे अशी कुठल्याही प्रकारची शॉपिंग बॅग असेल, जेव्हा आपण नवीन कपडे घेतो तर त्यासोबत आपल्याला अशा शॉपिंग बॅग येतातच, ज्या की नॉन वोव्हनच्या असतात, म्हणजे कापडी असतात आणि खूप सारे आपल्या घरामध्ये असतात। त्या अशाच बेकार पडलेल्या असतात, तर त्याचा आपण खूप चांगल्या प्रकारे रियूज करू शकतो आणि अगदी झटपट पण बनवून तयार होतं आणि खूप युजफुल आयडिया आहे। तर तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, म्हणजे स्किप न करता बघा आणि तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे, तिचे पहिले कडेचा भाग मी कट करून घेत आहे आणि रुंदीच्या बाजूने पण एक पार्ट कट करत आहे। थोडासा इथे कटिंगचा राहिला होता तो मी ओपन करून घेतलेला आहे आणि डिझाइन वाली बाजू आपण आतील साइडने टाकून घेतलेली आहे आणि प्लेन बाजू वरतून ठेवणार आहे। तर मी इथे बरोबर 12 इंचावरती मार्क करत आहे। आपण इथे 12 बाय 12 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेणार आहोत। तुम्ही हा 11 बाय 11 पण घेऊ शकता किंवा वाढव पण घेऊ शकता, जेवढं तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार, पण मी इथे जे माप घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने 12 बाय 12 इंचाचा आपण हे चौकोनी कपडा कट केलेला आहे ना। इथे मी ब्लाउज पीसचा पण कपडा घेतलेला आहे। आता यावरती आपण क्विल्टिंग करूया। तर बघा अशा प्रकारे मी इथे डबल शॉपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर सिंगल पण ठेवू शकता किंवा तुमच्याकडे फॉर्म किंवा गोणी अवेलेबल असेल तर तुम्ही मध्ये गोणी पण ऍड करू शकता। आता आपण यावरती क्विल्टिंग करूया। तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग पण करून घेतलेली आहे। ठीक आहे, यानंतर मी इथे एक झीप घेतलेली आहे जी की 12 इंच आहे। मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे, नंतर आपण ती कटिंग करून घेऊ शकतो आणि रनर पण मी ओवून घेतलेला आहे। आता बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ही झीप स्टिच करून घ्यायची आणि यावरती टॉप स्टिच पण देऊया। आणि यावरती पुन्हा आपण दाब टिप पण देऊन घेऊ। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे दाब टिप पण देऊन घेतलेली आहे। आता हा दुसरा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने या झीप वरती स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। तर बघा यावरती पण आपण स्टिच करून घेतलेले आहे। आता आपण ही झीप ओपन करून घेऊया आणि हिच्यावरती पण आपल्याला अशा प्रकारे दाब टिप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तुम्ही थोडी थोडी झीप ओपन करून देऊ शकता किंवा डायरेक्टली पूर्ण रनर काढून घेतलं तरी पण चालेल। तर बघा अशा प्रकारे आपण या दुसऱ्या झीप वरती पण टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे। आता हे जे रनर आहे ते आपण पुढे लोटून घेऊया आणि एक्स्ट्राची झीप मी कट करून घेत आहे, जेवढी माझी एक्स्ट्रा आहे तेवढी। ठीक आहे, आणि यानंतर आपल्याला इथे एक हँडल साठी कपडा घ्यायचा आहे। तर मी हा ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी मी घेतलेली आहे 6 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 4 इंच। तुम्ही हे माप जास्त पण घेऊ शकता हँडल साठीचं। आता आपण ते अशा पद्धतीने हँडल पण लगेचच स्टिच करून घेऊया। तर बघा अशा प्रकारे मी हँडल पण स्टिच करून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने बरोबर सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे। जिथे आपलं झिपचं सेंटर येईल तिथेच आपल्याला हे हँडल आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आतील साईडने ही जी फोल्ड बाजू आहे ती ठेवून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि बरोबर या झिप वरतीच आपल्याला हँडल स्टिच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि या कडेने आपल्याला थोडंसं आतमध्ये हा पार्ट असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे, अगदी थोडासा। या साईडने पण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायची। पुन्हा एकदा बघा हा कडेचा जो पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे थोडं थोडं आणि यावरतीच स्टिच करून घेऊ। ठीक आहे, तर
तर अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडंसंच कडेकडेने फोल्ड करून घेतलेलं आहे। आता या कडेने आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे। तर बघा इकडनं आपण सरळ टिप मारल्याच्या नंतर आपल्याला इथे 1 बाय 1 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे कॉर्नरला। तर बघा याची लांबी पण 1 इंच आहे आणि रुंदी पण 1 इंच आहे। तर मी इथे मार्किंग केली आहे आणि हाच कपडा आपण कट केलेला दुसऱ्या पार्टवरती ठेवून तशीच मार्किंग करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण कटिंग करून घेऊया। ठीक आहे, आणि या पद्धतीने कट झाल्याच्या नंतर आपल्याला अशी स्टिचिंग करायची। चला स्टिच करूया लगेचच। आता हे जे कटिंग केलेला पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायची आहे। आणि लक्षात ठेवा आतला कपडा आपला कोणताही बाहेर राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि यावरती स्टिच पण करून घेऊया। आणि यावरती पुन्हा आपण डबल टिप आपण देऊन घेऊ। ठीक आहे, आता मी पुन्हा यावरती डबल टिप आपण देऊन घेते आणि मग दाखवते। तर बघा दोन्ही साईडने मी इथे पुन्हा डबल टिप आपण देऊन घेतलेले आहे। आता ही झिप ओपन करून घेऊ आणि हा भाग आपण राईट साईडला टर्न करून घेऊया। तर बघा फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं पाऊच बनवून रेडी झालेलं आहे। आता मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते आणि डिझाईन पण बघा किती सुंदर अशी आलेली आहे आणि त्याचबरोबर या साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतमध्ये पण खूप मोठा असा स्पेस आहे। तर चला मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपले पाऊच बनवून रेडी झाले आहे। मी यामध्ये तुम्हाला काही टेलरिंग मटेरियल ठेवून दाखवते। हे मार्कर पेन आहे, त्याचबरोबर आपली टेलरिंगची कात्री पण यामध्ये तुम्ही ठेवू शकता। अशा पद्धतीने आहे, तुम्ही कोणताही याचा वापर करू शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवलेलं आहे। आणि बघा एवढं सामान ठेवून पण आपली एवढी जागा अशी शिल्लक राहिलेली आहे। जरा मोठ्या साईज मध्येच बनवून तयार झालेला आहे आपले पाऊच। आता मी तुम्हाला याच्यामध्ये दुसरं पण सामान ठेवून दाखवते। तुम्ही टेलरिंग मटेरियल पण ठेवू शकता, त्याचबरोबर मेकअपचं सामान पण ठेवू शकता। इतर तुमचं एक्स्ट्राचं तुम्हाला जे कोणतं सामान ठेवायचं असेल यामध्ये तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता, एव्हरीडे पण यूज करू शकता आणि खरंच खूप कामाचं पाऊच आपलं बनवून तयार झालेलं आहे। तर बघा मी तुम्हाला यामध्ये काही मेकअपचे प्रोडक्ट्स पण ठेवून दाखवलेले आहे, जसे की आपले किरकोळ असतात सिंदूर, पैंजण किंवा नेल पेंट जे काय असेल ते ते अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये इनरवेअर पण ठेवू शकता, तर ते मी तुम्हाला ठेवून दाखवते। तर इथे मैत्रिणींनो मी तुम्हाला याचा 3 प्रकारे उपयोग दाखवलेला आहे। टेलरिंगचं मटेरियल ठेवू शकता तुम्ही, मेकअपचे प्रोडक्ट ठेवू शकता आणि त्याचबरोबर इनरवेअर पण ठेवू शकता। असे 3 मी उपयोग दाखवलेले आहे। तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण कशासाठीही उपयोग करू शकता किंवा शाळेत मुलांना पण देऊ शकता किंवा गिफ्ट म्हणून पण इतरांना देऊ शकता। अशा पद्धतीचं युजफुल कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर नक्कीच तुम्हाला याचा यूज होणार आहे। तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही याच्या अशा पद्धतीने यामध्ये इनरवेअर पण ठेवू शकता आणि प्रवासामध्ये पण तुम्ही याचा वापर करू शकता। खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय।